सधमसी जालिस सब युसो महोसिनो सधमसी संखात चिरं ज्योते सुशासन। अर्थात सद्धमाचे जाळे, सद्धमत हा उपदेश अर्थात चौबाजूंनी चिरकालपर्यंत पसरत जाऊ, वाढत जाऊ। विश्वाला शांतीचा मध्यम मार्ग देणारे शील समाधी प्रज्ञेचे उद्गाते विश्व शांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि नीतीचे पुरस्कर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना, त्यागांना, प्रतिमांना प्रथम त्रिवार पंचाम प्रणाम। ज्या संस्थेमार्फत धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे अशी मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक प्रमुख आमच्या राजमाता महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या पवित्र अशा धम्म मंगल कार्य त्रिवार वंदन। या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकरजी यांच्याही पवित्र अशा धम्म मंगल कार्य त्रिवार वंदन। या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी यांच्याही पवित्र अशा धम्म मंगल कार्य त्रिवार वंदन। आणि ठाणे जिल्हा अंतर्गत असलेला कल्याण तालुका, ठाणे जिल्हा अंतर्गत असलेला कल्याण तालुका आणि कल्याण तालुका अंतर्गत असलेलं सिद्धार्थ बुद्ध विहार या विहारामध्ये आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा अशा वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि अशा या विहारामध्ये चारही शाखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर शाखा, भीमाई शाखा, तक्षशिला शाखा आणि नालंदा शाखा या चारही शाखेमार्फत वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आजचं जे काही आयोजन आहे ते आयोजन आहे नालंदा शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रमौली गुरुजी व आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रमौली गुरुजी जे सुंदर असं सूत्रसंचलन करत आहेत असे सरचिटणीस नालंदा शाखेचे शार्दूल गुरुजी, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या संघटिका सविताताई गायकवाड केंद्रीय शिक्षिका, त्याचप्रमाणे केंद्रीय शिक्षिका भीमाई शाखेच्या सन्माननीय अध्यक्षा केंद्रीय शिक्षिका यमुनाताई गवई, केंद्रीय शिक्षिका सरिताताई बागुल, केंद्रीय शिक्षिका हर्षदाताई उबाडे, त्याचप्रमाणे नालंदा शाखेच्या महिला प्रमुख शिलोत्तमाताई जाधव, कमलताई जाधव, सविताताई चंद्रमोरे, अंजनाताई जाधव आणि ज्या वासुंद्रीवरून आलेल्या आहेत अशा आमच्या यमुनाताई पंडित, त्याचप्रमाणे इथे कार्यक्रमाला उपस्थित सर्व आमचे पवार गुरुजी, त्याचप्रमाणे गायकवाड गुरुजी आहेत, बागुलदादा आहेत, गायकवाड दादा आहेत आणि जे इगतपुरीहून आपल्याला इथं आता वेळ देत आहेत असे आमचे भालेराव गुरुजी आहेत, माजी अध्यक्ष बल्लाळ गुरुजी आहेत, संपूर्ण उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व उपासक उपासिका सर्वांना सहस्नेह जय भीम। आपण वर्षावास मालिका राबवत आहोत आणि दर आठवड्याला आपलं कर्तव्य आहे का विहारात जाणं आणि विहारात गेल्यानंतर आपली दान पारमिता पूर्ण करणं। दान अनेक प्रकारचं आहे, समयदान फार मोठी पारमिता आहे। आपण पैसे 5,000 विहाराला दिले, जर आपण तिथं उपस्थित नसलो तर ती मात्र आपलं कुशल कर्म नाही होणार आहे। आणि म्हणून या वर्षावासामध्ये लोकांकडून दानाची पारमिता करून घेणं आणि त्याबद्दल आपण शाखेमार्फत हा कार्यक्रम आपण राबवत आहोत। म्हणून चारही शाखेला ही वर्षावास मालिका राबवतात, म्हणून ठाणे जिल्ह्यातर्फे चारही शाखेचं अभिनंदन करते। आणि चारही शाखा ज्या आहेत अतिशय दर आठवड्याला चांगल्या प्रकारे उत्स्फूर्तपणे या वर्षावास मालिकेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं वाचन विहारामध्ये दररोज 4 ते 6 असं वाचन होत आहे। म्हणजे वर्षावास मालिकेमध्ये विहार आपलं बंद नाही आहे आणि वर्षावास मालिकेमध्ये जो उत्साह आहे तो काही कमी झालेला नाही आहे, तो उत्साह आणखी दर दिवशी वाढतच आहे। कारण जोपर्यंत आपलं समजत नव्हतं आणि आम्हाला वेळ नव्हता, परंतु आम्ही वेळात वेळ काढून विहारात येत आहोत, लोकांना आम्ही जागृत करत आहोत आणि हे काम आम्ही वर्षावासमध्ये करत आहोत। आणि म्हणून चारही शाखा खरोखर चांगल्या प्रकारे कामकाज करत आहेत। तर वर्षावास मालिकेमध्ये आम्हाला आजचा जो काही विषय आहे तो आहे बौद्धांची आचारसंहिता। आता हा जो विषय आहे बौद्धांची आचारसंहिता, कशासाठी आचारसंहिता? आचारसंहिता म्हणजे काय बरं? आचारसंहिता म्हणजे नियमावली।
एक काटेकोरपणे नियमाचं पालन करणं. कारण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस 1933ला विलायतेला गेलेले आहेत आणि त्यावेळेस इतर ज्या अक्काची गवई होती त्यांनी आवाज उठवला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठला तरी धर्म स्वीकारणार आहेत का, मुस्लिम धर्म स्वीकारणार आहेत का ख्रिश्चन धर्म स्वीकारणार आहेत. त्यावेळेस मात्र सगळीकडे बाबासाहेबांनी तिथून पत्र लिहिलं का मी कदापि मुस्लिम धर्म स्वीकारणार नाही आणि ख्रिश्चन धर्म तर मुळीच स्वीकारणार नाही, पण मात्र मी एक नवीन असा धर्म स्वीकारण्याच्या तयारीत आहे आणि पण मात्र तो भारतातीलच असेल असं बाबासाहेबांनी पत्राद्वारे स्पष्ट केलं. आणि मग मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखर इतका संघर्ष करावा लागला मला या जातीमध्ये. कोणती जात आहे? ही माझी हिंदू जात आणि या हिंदू जाती मला इतका संघर्ष करावा लागलेला आहे. तर या संघर्षावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी 13 ऑक्टोबर 1935ला येवले मुक्कामी घोषणाच केली. येवले मुक्कामी बाबासाहेबांनी घोषणा केली आणि त्या घोषणेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मायचं होतं हे माझ्या हातचं नव्हतं, पण मात्र आता कोणत्या धर्मात मरायचं हे माझ्या आता हातचं आहे आणि मी आता हिंदू धर्मात मरणार नाही ही घोषणा केली 13 ऑक्टोबर 1935ला. आणि मग मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला. सर्व धर्मांचा. बाबासाहेबांना शीख धर्म खूप आवडलेला होता आणि मग मात्र त्यावेळी बाबासाहेब सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करत असताना सर्व लोक म्हणत आहे बाबासाहेब तुम्ही जो काही धर्म स्वीकारणार आहे तो आमचा धर्म स्वीकारा. निजामाने सांगितलं का तुम्ही आम्ही तुम्हाला 5 कोटी देतो, तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, मुस्लिम धर्म. शीख म्हणतात आमचा धर्म स्वीकारा, ख्रिश्चन म्हणतात आमचा धर्म स्वीकारा. पैशांच्या बाबासाहेबांकडे रांग लागली पैसे घेऊन, परंतु बाबासाहेब म्हणतात नाही मी तुर्तास कोणताही धर्म स्वीकारणार नाही. बाबासाहेबांनी शीख धर्मचा अभ्यास करण्यासाठी मुकुंद आणि भैयासाहेबांना त्यांना आपलं या धर्माचा अभ्यास करायला त्यांनी 2 महिने पाठवलं, परंतु त्यांना तो धर्म योग्य नाही वाटला. आणि मग मात्र बाबासाहेब म्हणतात का मी असा धर्म स्वीकारणार आहे जो नवयान असेल, त्याला नवयान असं म्हणता येईल, असा मी भारतातीलच झाला बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या मी तयारीत आहे. आणि मग मात्र खूप 21 वर्ष तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी काय केलं, नाग नदीच्या काठी नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी सर्व लोकांच्या त्यावेळेस मोबाईल नव्हतेच त्यावेळेस. आज आपल्याकडे एक मोबाईल केला का आम्ही प्रत्येकाला सांगतो विहारात त्या कार्यक्रम आहे, पण मात्र त्यावेळेस बाबासाहेबांनी अख्ख्या पूर्ण गावामध्ये खेडोपाडी कसा बाबासाहेबांनी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला असेल विचार करा जरा. बाबासाहेबांनी त्यांना किती कष्ट करावे लागले असतील का सर्व लोकांना सांगायचं आहे, सर्व लोकांमध्ये जाऊन तिथं जागरूकता आणायची आहे आणि त्या लोकांची मानसिकता अजिबात तयारी नव्हती. जे काही तुमचं मागचे जे काही काम आहे तुम्ही करू नका, स्वच्छता राखा, हे गुरंढोरं ओढू नका, एवढं कठीण काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, त्यांना संदेश देण्याचं काम बाबासाहेबांनी कसं केलं असेल बरं. आणि बाबासाहेब खेड्यापाड्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचले. आणि मग मात्र बाबासाहेबांनी काय केलं तर नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी जी आज आपण म्हणत आहोत, तर ज्या सम्राट अशोका दशमीला आपलं दुसरं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, चाक आहे ते चाक असं फिरवलं आणि म्हणून त्याच दिवशी बाबासाहेबांनी ठरवलं मी सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन करणार. कुठलंही रक्ताची क्रांती न करता, कुठलंही अशी क्रांती केली का कुठलंही रक्ताचा एकही थेंब सांडला नाही. आणि मग मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्यावेळी बाबासाहेबांना वाटलं का आपल्याला जो धम्म स्वीकारायचा आहे तो धम्म म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारायचा आहे. आणि या बौद्ध धम्मामध्ये स्वीकारण्यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागेल तर लोकांच्या मनात श्रद्धा जागृत करावी लागेल. जर लोकांच्या मनात श्रद्धा जागृत झाली तरच लोक या बौद्ध धम्माचा स्वीकार करतील. आणि म्हणून श्रद्धा जागृत करण्यासाठी मला काय करावं लागेल तर मला प्रथम ही जात आहे ही जात समूळ नष्ट करावी लागेल. जर जात समूळ मुळापासून जर नष्ट केली तर मग मात्र जातच उरली नाही. तर मग म्हणून बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आहे, अंतिमही मी भारतीय आहे. धर्मनिरपेक्षता हे मला स्वीकारावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रथम जात नष्ट करण्यासाठी आणि मग प्रथम लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करण्यासाठी काय केलं, भारतीय बौद्ध महासभेची प्रथम
त्यांनी स्थापना केली. 1954ला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. 1955ला तिथं रजिस्ट्रेशन केलं. आणि मग मात्र या भारतीय बौद्ध महासभेमार्फत त्यांनी काय केलं तर या सर्व लोकांना या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यामार्फत त्यांना धम्मदीक्षा द्यायची आहे. बाबासाहेब दूरदृष्टी विचारायचे होते, खूप दूरदृष्टी विचारायचे असल्यामुळे बाबासाहेबांनी तिथे सर्व लोकांना तिथं बोलवलेलं, निमंत्रण केलेलं आहे. सर्व लोक, गावोगावची, खेड्यापाड्याची लोक तिथं जमा झालेली आहेत नागपूरच्या दीक्षाभूमीला. आणि तिथं आल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं, ज्यांनी धम्मदीक्षा घ्यायची असेल त्यांनी 1 रुपयाचा फॉर्म भरा. रेवदांडे त्या शाखेचे अध्यक्ष होते त्यावेळेस, आदरणीय रेवदांडे गुरुजी. तर त्यांनी सांगितलं, ज्यांना धम्मदीक्षा घ्यायची आहे त्यांनी 1 रुपयाचा फॉर्म भरा. कसला फॉर्म भरा? धम्मदीक्षा घेण्यासाठी जो सभासद फॉर्म आहे. त्यावेळेस 1 रुपयाचा होता. आज आपल्याला 20 रुपयाची पावती आहे वर्षाची, किंवा आजीवन जर असेल तर 1000 रुपयाची आहे, किंवा क्रियाशील असेल तर 100 रुपयाची आहे. अशा तऱ्हेने आपण सुद्धा आज सभासद तयार करतो. ज्या तालुक्यातून, ज्या शाखेतून जास्तीत जास्त सभासद असतील, जास्तीत जास्त सभासद नोंदणीचं काम आपल्याला जास्त पद्धतीने करायचं आहे. जर आता कल्याण तालुका आहे, कल्याण तालुक्यामध्ये टिटवाळ्याच्या 4 शाखा आहेत. 4 शाखेमार्फत आजूबाजूचे जितके काही खेडे असतील, निंबोली आहे, राया आहे, पडगाव आहे, आजूबाजूला जितके काही खेडे येतील त्या लोकांपर्यंत जाऊन आपल्याला काय करायचं आहे? धम्मदीक्षेचं कार्यक्रम जास्तीत जास्त घ्यायची आहे. त्या ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतल्यानंतर सभासद नोंदणी होईल आणि सभासद किती झालेत हा मात्र आपल्याला आकडा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. हे काम तुम्हा आम्हाला सर्व शाखांना करायचं आहे. तसं बाबासाहेबांनी एकट्याने ते काम केलं. आज आम्ही एवढे लोक मिळून आम्ही काम करू शकत नाही, परंतु एकटे बाबासाहेब सभासद नोंदणी केली. 5 ते 7 लाख लोक तिथं सभासद झालेत. आणि मग मात्र 6-7 लोकांनी तिथे धम्मदीक्षा घेतलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं का आता तुम्हाला धम्मदीक्षासाठी तुम्ही फॉर्म भरा. आणि तिथं बाबासाहेबांनी काय केलं? 1950ला बाबासाहेब सिलोनला गेले आणि तिथं त्यांना माहिती होतं का मला माझ्या समाजासाठी आता काहीतरी करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? प्रथम बौद्ध जीवन संस्कार पाठाच्या ज्या गाथा आहेत त्या संग्रहित केल्या. त्यांचे मित्र होते गुणतिडके यांच्या त्या गाथा सगळं संग्रहित केल्या. फक्त त्यांना वेळ भेटला नाही आणि संग्रहित केल्यानंतर ते काम अधुरं राहिलं. आणि मग ते काम जे होतं त्या गाथांचं काम सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी 1968ला पहिली धम्म परिषद घेतली आणि त्या धम्म परिषदमध्ये बौद्ध जीवन संस्कार पाठाचं प्रकाशन केलं दलाई लामा यांच्या हस्ते. आणि हे बौद्ध जीवन संस्कार पाठामध्ये गाथा कशा पद्धतीने म्हणाव्या, जर तुमच्यामध्ये जर श्रद्धा निर्माण व्हायला पाहिजे तर गाथा त्रिशरम पंचशील कशा पद्धतीने म्हणावं. त्रिशरम पंचशील जर नाही तर कोणी पोपटाच्या चालीवर म्हटलं असतं, नाहीतर आणखी कोणत्या चालीवर म्हटलं असतं. म्हणून बाबासाहेब दूरदृष्टीचे असल्यामुळं त्यांनी ह्या गाथा संग्रहित केल्या. बौद्ध जीवन संस्कार पाठाचे एक पुस्तक तयार केलं आणि ते मात्र प्रकाशन आदरणीय भैयासाहेबांनी केलं. आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी तिथेच 50ला त्या गाथा संग्रहित केल्यानंतर बनते चंद्रमणी महास्तवीर ब्रह्मदेशाचे म्यानमारचे त्यांना सांगितलं का तुम्हाला आता या कार्यक्रमाला यायचंय. तिथं बनते चंद्रमणी महास्तवीर आहेत आणि त्यांना सांगितलं, बाबासाहेब म्हणतात का बनते तुम्ही मला दीक्षित करा, तुम्ही मला धम्मदीक्षा द्या आणि माझ्या समाजाला मी दीक्षा देणार आहे. आणि म्हणून दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला. दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार दिल्यामुळं आज आपण जास्तीत जास्त जसं 25 डिसेंबरला सर्व तालुक्यामध्ये एकाच दिवशी धम्मदीक्षा आणि महिला मेळावे आपण घेतले होते. 10चे 10 तालुके ठाणे जिल्ह्यातून 10 तालुक्यामध्ये धम्मदीक्षेचे कार्यक्रम आणि महिला मेळावे झाले होते. तसेच प्रकारे आपल्याला जास्तीत जास्त धम्मदीक्षे कार्यक्रम एखादा एरिया असेल त्या एरियात करा, एखादं घर असेल त्या घरामध्ये करा. अशा तऱ्हेने जास्तीत जास्त धम्मदीक्षेचे कार्यक्रम आपल्याला करायचे आहे. तर बाबासाहेबांनी बनते चंद्रमणी महास्तवीरांना सांगितलं तुम्ही मला दीक्षा द्या. सविता आंबेडकर आणि बाबासाहेबांनी त्यावेळी धम्मदीक्षा घेतली. आणि मग मात्र बाबासाहेबांनी आपल्या समाजाला सांगितलं बघा मी तुम्हाला आता काही एक नियमावली देत आहे, ज्या नियमावलीचं काटेकोरपणे तुम्हाला पालन करावं लागेल, ज्या नियमावलीचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करावं लागेल. आणि खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चैतन्याची जी सकाळ घेऊन आले होते. जेव्हा हा ज्ञान सूर्य निघाला, शतकाचा अज्ञानाचा जेव्हा अंधार दूर झाला.
आम्ही अज्ञानामध्ये शतकानुशतके अंधारामध्ये पिचत बसलो असतो, आमचा स्वाभिमान कधीच जागृत झाला नसता. पण याच महामानवाने, याच महाप्रज्ञावान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला आम्हाला बौद्ध धम्माच्या ओटीत टाकलं. आणि बौद्ध धम्माच्या ओटीत टाकल्यानंतर त्यांनी आम्हाला काय केलं, 22 कॅप्सूल खायला दिल्या. 22 कॅप्सूल खा आणि कर्मकांडांचा कोटा साफ करा आणि पंचशिलेचं आचरण करा. ही तुमची चाकोरीबद्ध शिस्त पद्धत आहे. बाबासाहेबांनी आम्हाला एक आचारसंहिता, एक नियमावली दिली का 22 कॅप्सूल तुम्हाला खाव्या लागतील. जर तुम्ही 22 कॅप्सूल खाल्ल्यात तरच तुम्ही पंचशिलेचं आचरण करू शकणार, जेणेकरून माझ्या समाजाला कुणी बोट दाखवणार नाही का बघा ती व्यक्ती अशा पद्धतीने वागत आहे. आणि माझ्या समाजाला कुणी बोट दाखवता कामा नये. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की माझ्या समाजाला मी दीक्षा देतो. एका पानावर एकच प्रतिज्ञा लिहिली आणि 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी एक पानावर एकच. त्याच्यात माझ्या आणि माझ्या समाजामध्ये या चष्म्याचंही अंतर नको म्हणून चष्माही त्यांनी बाजूला केला. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांनी सांगितलं का माझ्या समाजाला जे काही मी आचरण काटेकोरपणे पालन करण्याचं सांगणार आहे, जी काही आचारसंहिता सांगणार आहे ते मीच सांगणार आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी ज्या काही 22 प्रतिज्ञा आहेत आणि ह्या प्रतिज्ञा फक्त आमच्या पुरत्या सीमित आहेत, इतर लोकांसाठी नाही. आम्हाला फक्त ते आचरणात आणायचे आहेत. आम्हाला इतर सर्व धर्माचे लोक आमच्यामध्ये आले पाहिजे, पण मात्र आचरण आम्हाला फक्त आम्हाला करायचे आहे. ह्या 22 कॅप्सूल फक्त आम्हाला खायचे आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस आम्हाला 22 कॅप्सूल दिल्या. आणि मग मात्र सांगितलं आता पंचशील घ्या. जर तुम्ही पंचशील घेतलं तर तुम्ही काय करणार आहात, पंचशील घेतल्यानंतर तुम्ही कुणाचा कायनी वाचेनी चित्ताने तुम्ही हत्या करणार नाही, कुणाचं मन दुखवणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही चोरी करणार नाही, तुम्ही खोटं बोलणार नाही, निंदा चाडी चुगली करणार नाही, तुम्ही व्यभिचार करणार नाही, तुम्ही कुठलंही व्यसन करणार नाही. या पंचशील तत्वांचं जर तुम्ही काटेकोरपणे पालन केलं तर तुम्ही कर्मकांडातून मुक्त व्हाल, तुम्ही अंधश्रद्धेतून मुक्त व्हाल. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रथम आपल्याला ही आचारसंहिता दिली का प्रथम तुम्ही या कर्मकांडातून अंधश्रद्धेतून बाहेर या. ही आपल्याला फार महत्त्वाची आचारसंहिता दिली. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी आम्हाला पहिली श्रद्धा जागृत केली. आमची श्रद्धा जागृत केल्यानंतर एकाच व्यक्तीच्या प्रती आमची श्रद्धा असली पाहिजे, तथागत भगवान बुद्धांच्या प्रती. भगवान बुद्धांच्या प्रती आम्ही श्रद्धा व्यक्त केल्यानंतर आम्ही फक्त आणि फक्त 3 रत्नांना शरण जाणार आहोत, बुद्ध, धम्म आणि संघ. जगामध्ये या 3 रत्नाची बरोबरी कुणीही करू शकत नाही. अशा 3 रत्नांना आम्ही शरण जात आहोत. बाबासाहेबांनी सांगितलं का बघा या 3 रत्नांना तुम्ही आज शरण जातात आणि या धम्मामध्ये आता काय आहे, कुठलंही अज्ञान नाही, कुठलीही अंधश्रद्धा नाही, कुठलंही कर्मकांड नाही, कुठलंही पुनर्जन्म नाही, कुठलंही नैवेद्य नाही, कुठलंही पिंडदान नाही. हे तुम्ही आता समजून घेतलं पाहिजे. आणि मग माझ्या समाजाला इतकंही करून समजणार नाही. आणि म्हणून त्याच्याही पुढे बाबासाहेब कारण दूरदृष्टीचे असल्यामुळे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं वाचन, चिंतन, मनन, लेखन करायला सुरुवात केली होती. आणि 5 डिसेंबर 1956ला अखेरच्या रात्री बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं उपोद्घात आणि प्रास्ताविक लिहून पूर्ण केलं. आणि माझ्या समाजासाठी हा ग्रंथ फार मौल्यवान ठरणार आहे. तो ग्रंथ नुसता घरामध्ये शोभेसाठी नाही किंवा पूजेसाठी नाही आहे. या ग्रंथाचं जर ते वाचन करतील तर मात्र त्यांच्या लक्षात येईल का हा ग्रंथ कसा आहे. हा बौद्ध धम्म मी का दिला. बौद्ध म्हणजे विचार करणारे बौद्ध, बौद्ध म्हणजे बुद्धीने विचार करणारे बौद्ध, बौद्ध म्हणजे ज्ञानी, बौद्ध म्हणजे बुद्धिजीवी लोक. ज्या वेळेस बुद्धीने विचार करतील बुद्धिस्ट समाज एक तयार होईल आणि मग मात्र ही लोक काय करतील, खरोखर अज्ञानाला बाजूला करतील. हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं का जर माझ्या समाजाने पंचशिलेचं तत्वाचं आचरण केलं तर माझ्या समाजाला कुणी बोट दाखवणार नाही. जर आज आपल्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला आतापर्यंत शाळेमध्ये काय शिकवत होते, सरस्वतीची पूजा आहे, वंदे मातरम आहे, जनगणमन आहे, ठीक आहे. पण मात्र आमच्या शाळेमध्ये जर आम्हाला शिकवलं असतं का दररोज पंचशील घ्या तर शाळेतली मुलं मुली कुठलंही शिलाचं उल्लंघन झालं नाही पाहिजे म्हणून घाबरले असते. आणि आज शाळेमध्ये जे काही प्रकार होतात, आज कुणीही सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही. कारण जर शाळेमध्ये शिकवलं असतं तुमच्या हातून जर एका शिलाचं जर उल्लंघन झालं तर तुम्हाला शिक्षा होणार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं जर तुम्ही पंचशिलेचं एकाही तत्वाचं उल्लंघन केलं तर कायद्याने पिनल कोडनुसार तुम्हाला शिक्षा होते. कारण बाबासाहेबांनी आपलं संविधानच त्याच्यावर लिहिलेलं आहे. पण मात्र शाळेमध्ये जर सांगितलं असतं
का शासनाने अशी जर व्यवस्था केली होती का शाळेमध्ये दररोज पंचशिलाचं पालन केलंच पाहिजे, तर मात्र सर्व शाळा सुरक्षित होत्या. लहान मुलांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती का एखादं शिलाचं उल्लंघन झालं तर कुठल्याही शाळेमध्ये कुठलाही व्यभिचार झाला नसता. शाळेपासून, चपराशापासून, शिक्षकांपासून जे काही आज अनर्थ घडत आहेत हे मात्र आपण टाळले असते, कारण कुठल्याही शिलाचं उल्लंघन होता कामा नये. आणि अशा तऱ्हेनं आपण आपल्या मुलांना संस्कार आणि संस्कृती ह्या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या काही संस्कार आणि संस्कृती आहेत हे आपल्याला संस्कार मुलांवर घडवावे लागतात. त्यासाठी आपण मुलं शाळेत पाठवतो आणि संस्कार घडवतो. शाळेत पाठवल्यानंतर घरी आपल्याला सांगतात होमवर्क करा, आणि मग आपण काय सांगतो मुलांना, आपण होमवर्क करायला सांगतो आणि आई मात्र टीव्ही पुढे बसलेली आहे आणि बाळा तू कर, तू घ्या. आईच्या हातात मात्र रिमोट आहे आणि बाळाच्या हातात वही पेन आहे आणि तो मात्र शाळेत जेवढं सांगितलं तेवढं उतरवतो, झालं त्याचं होमवर्क. पण मात्र आज ज्याप्रमाणे रामजी बाबांनी स्वतः मुलाला शिकवलं, स्वतः त्यांना उठवलं, स्वतः त्याच्या डोक्याला तेल लावलं बाबासाहेबांना, आणि मग मात्र त्या झोपेपर्यंत स्वतः उठून बसायचे, परत अभ्यासाला उठवायचं, तसं आज मात्र आपल्या पालकांना वेळ नाही. ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या घरामध्ये कडक शिस्त केली होती, जर तुम्ही दोहे म्हटले, अभंग म्हटले तर तुम्हाला नाश्ता मिळणार नाही, तुम्हाला जेवण मिळणार नाही. जर आज आपल्या पालकांनी जर ठरवलं आपल्या मुलांना का बघा आज आपण कोण आहोत, बुद्धिस्ट आहोत, आज आपण बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आपल्याला घरामध्ये काय करायचं आहे, प्रथम जर तुम्ही त्रिशरण पंचशील घेतलं नाही तर तुम्हाला नाश्ता मिळणार नाही, तुम्हाला जेवण मिळणार नाही. सकाळी शाळेची घाई असते, हरकत नाही, संध्याकाळी तर शाळेमध्ये तुम्ही एकत्र येतात त्यावेळेस सूत्रपठण घ्या, नाही तर दररोज त्रिशरण पंचशील घेतल्याशिवाय तुम्हाला भोजनच मिळणार नाही. असं जर आपल्या मुलांवर जर संस्कार केले तर ती मुलं रोज काय करणार आहेत, देवापुढे नारळ अगरबत्ती न लावता काय करणार आहे तर गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम करणार आहेत. आणि ही आमचं काय संस्कार आहेत. हे आम्हाला संस्कार घडवायचे आहेत मुलांना. पंचांग प्रणाम करून आमच्या मुलांना आम्हाला संस्कार घडवण्यासाठी आम्हाला त्यांना पंचांग प्रणाम आम्हाला करावं लागेल आणि मग मात्र मुलांना आम्हाला पंचांग प्रणाम करायला सांगावं लागेल. त्रिशरण पंचशील जे रत्नांना आम्ही शरण जातो, या 3 रत्नांना आम्हाला शरण जावं लागेल. हे संस्कार आम्हाला घडवावे लागतील. जर आम्हाला संस्कृती घडवायची असेल तर आम्ही सांगू नाही इतर लोक करतात, आम्हाला केलं तर काय हरकत आहे, ठीक आता तिथं गेलं तर काय हरकत आहे. परंतु नाही, ज्यावेळेस आम्हाला संस्कृती आहे ती संस्कृती आम्हाला लादायची नाही. आम्हाला आमची संस्कृती आहे, वर्षावास चालू आहे, वर्षावास अतिशय 3 महिने अतिशय आनंदाने वर्षावास आम्ही करत आहोत. संपूर्ण दररोज महिला येत आहेत, विहारामध्ये ग्रंथ वाचन करत आहेत, त्याच्यावर चिंतन मनन करत आहेत, आठवड्यातून 1 दिवस एक विषय ऐकत आहेत, धम्मश्रवण करत आहेत, आनापान करत आहेत आणि आपलं चित्त एकाग्र करत आहेत, आपल्या कुटुंबाला सोबत आणत आहेत. हे काय आहे, आपले संस्कार आपण त्याच्यावर काही लादत नाहीत, आपण त्यांना काय करत संस्कार घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हीच आपली काय एक काटेकोरपणे पालन करण्याची आचारसंहिता आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरी आपण बघत आहोत आतमध्ये जे काही 32 आणि 33 झाले, 34 ज्यांची संख्या झाली 33 कोटी, पण मात्र आतमध्ये काही लोक अजूनही आतमध्ये मात्र घाण आहे आणि बाहेर बाबासाहेब आणि भगवान बुद्ध आहेत. पण मात्र आपण काय करणार आहोत, आपली एक आचारसंहिता आहे, ती आचारसंहिता म्हणजे बाहेर अतिशय सुंदर असं बाबासाहेब जे महामानव आहेत, जे प्रज्ञावान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, यांच्याचमुळे यांनी आपल्या घरादाराची राख रांगोळी केली, यांनी आपल्यासाठी पावाचा तुकडा खाल्ला आणि आपल्यासाठी आपल्या खूप श्रीमंत झाले होते, परंतु आपल्या समाजाचा त्यांनी विचार केला. आणि याच बाबासाहेबांसाठी मला माझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो असणं गरजेचं आहे. तथागत भगवान बुद्धांचा ज्यांनी तो मार्ग आम्हाला दाखवला त्या भगवान बुद्धांचा प्रतिमा असणं गरजेचं आहे. आणि भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आमच्या घरात, त्यांच्याकडे घरात असून उपयोग नाही तर रोज त्यांची वंदना घेणं गरजेचं आहे. आणि हे आपली आचारसंहिता आहे. घरामध्ये आचारसंहिता, घरामध्ये रोज पुष्प वाहा, मेणबत्ती अगरबत्ती असेल किंवा आपल्याला नुसतं हात जोडून त्रिशरण पंचशील घेतलं तरी सुद्धा आपली हे नियमावली झाली. रोज आपल्याला एक सवय लावून घ्यायची आहे, रोज माझ्या घरामध्ये त्रिशरण पंचशील झाल्याशिवाय मी चहा पित नाही, मी जेवण करत नाही, मी नाश्ता करत नाही. अशा पद्धतीने आम्हाला काय करायचं आहे, या प्रतिमांपुढे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांपुढे आम्हाला पंचांग प्रणाम करायचे आहे. एखादं मंदिर असतात, लोक काय करतात, चप्पल काढतात, असं करतात, पण मात्र आम्हाला तसं करून चालत नाही. आम्हाला विहार असतं त्या विहारात जावं लागेल, चप्पल बाहेर काढून ठेवतो आणि मग मात्र आम्ही विहारात जातो. विहारात गेल्यानंतर आम्ही काय करतो, गुडघ्यावर बसतो आणि पंचांग प्रणाम करतो. त्याचप्रमाणे
ज्याप्रमाणे विहारात येतो, आम्ही घरी पंचांग प्रणाम करतो, तर आम्हाला आमच्यातलं एक काढावं लागतं. काय काढायचं आहे आम्हाला? आमच्यातला अहमपणा, आमच्यातला मीपणा, आमच्यातला जे काही मीपणा आहे, जो काही अहमपणा आहे किंवा मी केलं हे जे आहे हे बाजूला, ज्याप्रमाणे आम्ही चप्पल बाजूला करून बाहेर ठेवतो, त्याचप्रमाणे विहारात येताना माझ्यातला मीपणा गेला पाहिजे, माझ्यातला अहमपणा गेला पाहिजे, माझ्यातली आसक्ती गेली पाहिजे, माझ्यातले सर्व विकार गेले पाहिजे. आणि मग मात्र शांत चित्ताने मी विहारात बसल्यानंतर जो धम्म आहे तो धम्मच मी श्रवण करत आहे. आणि ही आमचं काय एक आचरण करण्याची एक आचारसंहिता आहे. ज्याप्रमाणे आम्ही सूत्रपठण करत असतो आणि सूत्रपठण केल्यानंतर आम्ही काय करतो, त्या एका चालीवर म्हणतो सूत्रपठण. सूत्रपठण आम्हाला म्हणत असताना ज्याप्रमाणे आम्ही गाथा म्हणतो, त्या गाथा कशा असल्या पाहिजे? एकदम स्पष्ट उच्चार असले पाहिजे, गाथांचे उच्चार स्पष्ट असले पाहिजे. त्याच्यामध्ये महामंगल गाथा असेल किंवा मानवाच्या कल्याणाचं 38 मंगल भगवंतांनी सांगितले. जे 38 मंगल सांगितले मानवाच्या कल्याणाचे, खरोखर या 38 मंगलाने जर मानव चालला तर त्याच्यातलं काय होणार आहे? आई वडिलांची, माता पितू पेठाण, पुत्र दारस संगो, अनाकुलाच्या कम्मंता एक मंगलम उत्तम. भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, जो आई वडिलांची सेवा करतो हे उत्तम मंगल आहे. पण आजही आम्हाला पाली भाषा कळत नसल्यामुळे आम्ही काय म्हणतो, माता पिताला उपटायचं, खडवलीच्या आश्रमात नेऊन टाकायचं. कारण आई वडील वृद्ध झाले का खूप त्रास देतात. तुम्हाला कळत नाही, आमच्या वेळेत असं नव्हतं, तुम्हाला असं कळत नाही, त्याला हात लावू नको. म्हणजे आई वडिलांना कळत नाही, मग त्यापेक्षा तिथं 1,500 रुपये जास्त 3,000 रुपये भरायचे आणि तिथं ते आरामशीर राहते. आणि म्हणून एकही जे काही बाबा तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं का, जे 38 मंगलाचं पालन करणार आहे आणि हे मानवाचं कल्याणाचं आहे, ज्याप्रमाणे तुम्ही आईवडिलांची सेवा करणार आहेत आणि मग मात्र तुमची मुलंही तुमचं अनुकरण करणार आहेत. आणि ही एक आचारसंहिता आहे. आपल्याला काटेकोर पद्धतीने जर पालन करायचं असेल तर ज्यावेळेस आपण एकही बुद्ध धम्म संघ रत्नाला मानणारे जे व्यक्ती आहेत, जे लोक आहेत, जे आपल्याला म्हणतात का आपण आमच्याकडे कुठलेही विकार नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे कुठलाही राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, आणि आमच्याकडे तर आईवडिलांविषयी आम्ही पाली भाषा आम्ही आता अनुग्रह करते. सर्व लोक आता पाली भाषा शिकत आहेत आणि म्हणून प्रत्येक वाक्यानी वाक्य त्यांचे स्पष्ट उच्चार येत आहेत आणि सर्व गाथा काय होत आहे, आज पाठांतर होत आहेत. आणि सर्व गाथा पाठांतर होत असल्यामुळं त्याचा अर्थ आपल्याला कळत आहे आणि म्हणून आपण व्यर्थ बळबळ करत बसत नाही. विहारात आल्यानंतर आपण व्यर्थ बळबळ करतो का? आता नाही. ज्यांचं काही आयोजक, आज ज्यांचं आयोजक आहे, असे आयोजक आहेत, पगारे गुरुजी आहेत, सतीश घायवट गुरु, कपिल दादा आहेत, गायवट गुरुजी आहेत, पगारे गुरुजी आहेत. आज जे काही आयोजक आहेत बघा, आयोजक होणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्याकडून शाखेमार्फत, संस्थेमार्फत दानाची पारमिता पूर्ण करून घेण्यात येत आहे. तुमचे थेंबा थेंबाने पुण्यकर्म पूर्ण होतात आणि म्हणून तुमच्यापर्यंत हा धम्म पोहोचतो. आणि तुमच्यापर्यंत धम्म पोहोचला का तुमच्याकडून दान करण्याची पद्धत, त्या दानामध्ये तुम्ही काय देतात हे महत्त्व नाही, परंतु कोणत्या श्रद्धेने दान देतात, कोणत्या श्रद्धेने तुम्ही दान देता आणि इथं येऊन तुम्ही समय दान देता, फार मोठं महत्त्वाचं काम आहे. आणि हे दानाची पारमिता आपण म्हणून संस्थेला आभार मानतो, शाखेला आभार मानतो. कारण याच्या मार्फत आपल्याला वर्षावासामध्ये लोक काय करतात, विदेशी लोक लाखो रुपये खर्च करतात आणि विमानाने येतात. कारण या भारत देशामध्ये इथं बुद्ध जन्मले, जिथं जिथं ते बुद्ध जन्मले, जिथं त्यांचं महापरिनिर्वाण झालं, जिथं त्यांनी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, चारही पवित्र तळांना ते भेटी देतात, चिवर चढवतात, गुलाबाचे फुलं वाहतात. अशा टोपल्याच्या टोपल्या 700 रुपयाला 2-2, 2,500 हजाराच्या फुलं तिथं वाहतात. बोधी वृक्षाला फुलं वाहतात आणि खूप धन्यता मानतात का आम्ही एक फुलं तिथं भगवान बुद्धांना वाहलं, आम्ही एक तिथं खीर दान दिली, आज आम्ही तिथं चिवर दान दिलं. इतकं त्यांना आनंद होतं. तिथं दानाची पारमिता करतात, भोजन दान देतात. काल एक भंत्या थायलंडवरून आले बुद्ध गयाला आणि तिथं आल्यानंतर त्यांनी काय केलं का, त्यांचा वाढदिवस होता. आम्ही सांगितलं का आमचा अमक्याचा वाढदिवस आहे, तिथं तुम्ही 500 रुपयाचे फुलं वाहा. तर ती म्हटली, ती हसलेत. का हसलेत माहिती नाही. आणि मग ते म्हटले का आज एक असे भंते आलेत आणि त्यांनी सांगते आले वाढदिवस साजरा करायला, इथं विमानाने आलेत, विमानाने इथं वाढदिवस साजरा केला. 200 लोकांना भोजन दान दिलं हॉटेलमध्ये आणि इथं भगवान बुद्धांना चिवर दान दिलं, खीर दान दिली आणि परत संध्याकाळच्या विमानाने चाललेही गेलेत. म्हणजे त्यांची अपार अशी श्रद्धा आहे दानाची आणि म्हणून त्या लोकांना कशाची कमतरता पडत नाही. ज्या श्रद्धेने तुम्ही दान देता त्या श्रद्धेने आणखी दानामध्ये भर वाढत जाते.
त्या दानाने 1 रुपयाचं दान केलं तर तुम्हाला 2 रुपये त्याचं तुम्हाला त्या दानाचा कुठून ना कुठून काही ना काही प्रकारे त्याचं फळ मिळतं, याची तुम्ही अनुभूती घ्या. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला दान करण्यासाठी आपल्याला शाखेचे आभार मानले पाहिजे असतात. आयोजक तयार करत असतो आणि आयोजकामार्फत आपण दानाची पारमिता पूर्ण करतो. मग आपलं उपोषित व्रत असतात. पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी महिन्यातून आपले 4 उपोषित व्रत आहेत. जसं वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिने आम्ही काय करतो, उपवास करत नाही, आम्ही उपोषित करतो. आणि उपोषित करताना आम्ही काय करतो, 1 टाईम भोजन घेतो. त्यानंतर संध्याकाळी जर आपलं गोळ्या आहेत, औषधं आहेत, तुम्ही चहा बिस्किटही खाऊ शकता, हलका आहार काही पण घेऊ शकता. आणि मग मात्र तुम्हाला जर तुमचं शरीर प्रकृती चांगली असेल तर लिंबू पाणी घेऊ शकता. पण मात्र आजच्या काळामध्ये सर्व डायबिटीजचे असेल तर तुम्ही हलका आहार काही घेऊ शकता, उपोषित आहे. आणि जे काही म्हणतात आम्ही मटण खात नाही, मांस खात नाही, जे काही तुम्ही खात नाही हरकत नाही. कारण ते आपण का खात नाही, कारण त्याच्यावर आपल्याला कुठलाही आजार होऊ नये पावसाळ्यामध्ये. पण मात्र आहार जर तुम्ही कसा घेणार, आहारावर तुमचं शरीर अवलंबून आहे. जर आहार जर तुम्ही जड घेतला तर तुमचं शरीर मात्र त्याच पद्धतीने होणार आहे. आणि म्हणून आहार तुमचा कसा असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. आहार मात्र जास्त तिखट नाही, जास्त जड नाही, असा हलका आहार तुम्ही घेतला पाहिजे वर्षावासामध्ये, जेणेकरून तुमचं शरीर निरोगी राहणार आहे. आणि शरीर निरोगी राहिलं तर तुमचं ध्यान साधना चांगली लागणार आहे. जर तुम्ही थोडंसं भोजन घेतला तर तुमचं शरीर पोट हलकं राहणार आहे आणि मग तुमचं ध्यान साधना तुम्हाला चांगल्या प्रकारे लागणार आहे. आणि 3 महिने आम्ही 1 टाईम भोजन करतो पण कधी आम्हाला थकवा येत नाही. कशाचं बल आहे, हे धम्माचं बल आहे, हे धम्माचं बल आहे. आणि या धम्माच्या बलामुळे तुम्हाला 1 तास साधना करावी लागेल, विपच्चना करावी लागेल, आनापान करावं लागेल, तरच तुम्हाला बल प्राप्त होईल. जर तुम्ही ध्यान केलं, साधना केली, आनापान केलं, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर जागृत राहता, ज्याप्रमाणे तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर जागृत राहता त्याचप्रमाणे तुमचं चित्त, मी खात आहे, मी बसत आहे, मी झोपत आहे, मी उठत आहे, मी घास घेत आहे, असं तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी जागृत राहायचं आहे. प्रत्येक क्षणाला मी खात आहे, मी झोपत आहे, मी बसत आहे, अशा क्षणाक्षणाला तुम्ही जागृत राहणार. केव्हा जागृत राहणार आहात तुम्ही, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीला जर तुम्ही उपोषित व्रत करत असाल. उपोषित व्रत उपवास नव्हे, तर उपोषित व्रत करणं ही एक आपली काय आचारसंहिता आहे. या 4 दिवशी तुम्हाला उपोषित व्रत करणं आहे, वर्षावात पालन करणं आहे. आणि तुम्ही काय खाता त्यापेक्षा तुमचं मन, कुणाची किती निंदा करता, कुणाचा किती द्वेष करता, कुणाचे किती भ्रष्टाचार करता, कुणाला किती फसवता, कुणाला किती लुबाडता, हे फार महत्त्वाचे. जर तुम्ही कुणाला तरी लुबाडलं, तुम्हालाही दुसरा कोणीतरी लुबाडणारा मिळणारच आहे. हे भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांची आचारसंहिता पाळत असताना प्रथम आम्हाला पंचशिलेचं पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीला उपोषित व्रत धारण करताना अष्टशिलाचं पालन करणं गरजेचं आहे. आता अष्टशील म्हणजे काय बरं, तर जसं आम्ही दररोज पंचशील घेतो तसंच आम्हाला 3 शिला जास्त घ्यायची आहेत. अष्टशील घेण्यासाठी आम्हाला 3 शिला जास्त घ्यायचे. कायनी वाचेनी चित्तानी आम्ही हत्या करत नाही, चोरी करत नाही, खोटं बोलत नाही, निंदा ताडी चुगली करत नाही, व्यभिचार करत नाही, कुणाची कुठलंही व्यसन करत नाही. त्याचप्रमाणे आम्ही अब्रह्मचर्य वेरमणी आम्ही उपोषिताच्या दिवशी आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही अब्रह्मचर्य पालन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अब्रह्मचर्य म्हणजे काय बरं, तर अब्रह्मचर्य म्हणजे उपोषिताच्या दिवशी म्हणजे आमचं चित्त प्रसन्न मुदिता म्हणजे प्रसन्न चित्ताने आम्ही वावरणार आहोत. आमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्या 1 ग्लास पाणी का होईना आमचं चित्त कसं असलं पाहिजे, प्रसन्न असलं पाहिजे. 1 ग्लास पाणी का होईना आम्ही प्रसन्न चित्ताने दिलं पाहिजे, मुदिता. त्यानंतर करुणा, आमच्यामध्ये करुणा जागली पाहिजे, आमच्यामध्ये मैत्री जागली पाहिजे. आणि आमच्यामध्ये उपेक्षा, निरपेक्ष भावनेने आम्ही काम केलं पाहिजे. किंवा आम्ही हे काम करतो म्हणून आम्ही विहारात गेलो पाहिजे, नाही, आम्ही निरपेक्ष भावनेने आम्ही कामकाज करत आहोत. स्वतःच्या खिशातला प्रत्येक भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी कुठल्याही निरपेक्ष भावनेने कामकाज करत आहे. प्रत्येक पदाधिकारी का मला असं झालं पाहिजे आणि म्हणून मी माझ्या खिशातले पैसे खर्च करणार नाही, स्वतःचे खिशातले पैसे खर्च करतील, परंतु निरपेक्ष भावनेने लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी करत आहे. आणि हे करत राहणार आहे. कारण त्यांच्यामध्ये काय उपेक्षा आली, करुणा आली, मैत्री आली, मुदिता आली. आणि म्हणून अब्रह्मचर्य वेरमणी. त्यानंतर विकाल भोजना वेरमणी. विकाल भोजन म्हणजे उपवास करणारी व्यक्ती संध्याकाळी भोजन घेतात
6 नंतर 7 नंतर उपवास करणारी व्यक्ती 12च्या आतच भोजन घेणार, 12 12:30, नाहीतर काय म्हणणार 12 वाजून 5 झाले मी आता भोजन घेणार नाहीये, मध्यम मार्ग आहे आपला. आणि म्हणून 12 5 झाले, 12 12:30 झाले, परंतु सकाळी भोजन घ्यायचं, रात्री अपरात्री भोजन न घेणे म्हणजे विकाल भोजना वेरमणी. त्यानंतर नच्च गीत वादित विसुक दसन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिक्षापदन समाधी. आम्ही म्हणजे उपवासाच्या दिवशी आम्ही काय करणार आहोत, आमचं नाच गाणे टीव्ही तमाशे सिरियल न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या अंगावर दाग दागिने अलंकार आजच्या काळामध्ये गजरे फुलं न लावण्याचा प्रयत्न करणार आहोत, सेंट अत्तर न लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या अंगावर कुठलेही धागे दोरे ताईत न घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे धागे दोरे आम्ही घालणार नाही, ताईत आम्ही घालणार नाही, असं आम्ही माला गंध विलेपन धारण मंडन अशा तऱ्हेने आम्ही वावरण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर उच्चासैना महासैना वेरमणी आम्ही उंच गाद्यांवर न झोपण्याचा प्रयत्न करणार, खाली चटई टाकून झोपण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आमचं काय अष्टशील आम्ही ग्रहण केलं. सकाळी आम्हाला विहार असेल तर हरकत नाही, विहार नसेल तर सकाळीच उठून आम्ही मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून अष्टशील स्वतःच घ्यायचं आणि मात्र स्वतः ते पालन करण्याचा प्रयत्न करायचं. घरी असलं तर पालन होईल, अन्यथा पालन होणार नाही. त्यासाठी आपला काय मध्यम मार्ग आहे, या मध्यम मार्ग भगवान बुद्धांनी आम्हाला दिला, या मध्यम मार्गाचं पालन आम्हाला करायचं आहे. आणि अशा तऱ्हेनं अष्टशील आम्हाला पालन करायचं आहे. त्यानंतर आमच्या ज्याप्रमाणे आम्ही आता बघत आहोत 22 कॅप्सूल आम्हाला प्रथमच आचारसंहिता दिली आणि म्हणून पंचशील आणि अष्टशील ही आमची एक पालन करण्याची एक आचारसंहिता आम्हाला तथागत भगवान बुद्धांनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे तो मार्ग आम्हाला बाबासाहेबांनी दाखवला. आणि मग बाबासाहेब काय म्हणतात, आठवड्यातून कमीत कमी गुरुवार किंवा रविवार 2 दिवस ठरवा आणि आठवड्यातून तुम्ही 2 दिवस एकत्र या आणि एकत्र येऊन काय करा, विहारामध्ये सूत्रपठण घ्या. कारण विहारामध्ये जाणं आज फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला विहारात जाण्याची गरजच नाही, घरातच आम्ही 5-5 हजाराची पुस्तकं वाचतो, आम्हाला विहारात कशासाठी जायचं, घरामध्ये आम्ही वंदना घेत आहोत, घरामध्ये आम्ही बुद्ध आणि धम्म वाचत आहोत, मग विहाराची आम्हाला काय आवश्यकता आहे बरं. पण विहारात गेल्यानंतर काय होतं, एक देवाणघेवाण होते, एक विहारात गेल्यावर एक संघ तयार होतो, विहारात गेल्यावर आपण आनापान करतो, विहारात गेल्यावर आपण एक मंगल मैत्री करतो आणि विहारात गेल्यानंतर मैत्रीचं नातं घट्ट होतं. आज विहारात जितक्या काही आमच्या भगिनी येतात आणि मग एकमेकाचं आली नाही का आम्ही तिला विचारतो, अरे ही आली नाही, ती आली नाही, ती आजारी नसेल तर तिला बघायला, सर्वच्या सर्व आम्ही महिला जातो मग तिथे बघायला. म्हणजे हा काय तयार होतो, आमचा एक संघ तयार होतो, एक करुणा तयार होते, एक मैत्री तयार होते. आणि म्हणून विहारात जाणं आठवड्यातून कमीत कमी 2 दिवस विहारात जाऊन आपलं शिलाचारी जीवन जगणं. तुम्हाला काय करायचं आहे, स्वतः आचरण करावं लागेल, दुसरं कुणी तुम्हाला सांगणार नाही आचरण करा, स्वतः तुम्हाला त्याचं आचरण करावं लागेल. शिलाचारी सदाचारी जीवन जगण्यासाठी आठवड्यातून 2 वेळ तुम्हाला विहारात यायचं आणि तुम्हाला धम्म श्रवण करावं लागेल. ज्यावेळी तुम्ही धम्म श्रवण कराल, तुम्हाला माहिती आहे हे तर मी ऐकलेलं आहे, आचारसंहिता मागच्या वर्षी पण मी ऐकलेली आहे, मला पण येतं, हे सगळं मला माहीतच आहे, पण मला सगळं माहिती आहे. पण लोकांना ऐकून घेण्याची कला ज्यावेळेस आम्ही विहारात येतो त्यावेळेस ही कला आम्हाला अवगत होते. आम्हाला माहिती होते तरी सुद्धा आमच्यामध्ये काय येतो, बहुश्रुतपणा येतो. लोकांना ऐकण्याची कला ही आमच्या अंगामध्ये येते आणि मग मात्र आम्ही काय करतो, आम्ही ज्याप्रमाणे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतो, ज्यावेळेस आम्ही शिलाचारी होतो सदाचारी होतो तर आम्ही आर्य अष्टांगिक मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प, आमचे संकल्प कसे असतात, चांगले असतात, चांगले कुणाचेही हानिकारक नसावेत. आमची वाचा जर चांगली असेल तर 4 लोक आम्हाला जोडल्या जातील. आमचे जर कर्मांत चांगले असेल, आम्ही पूर्ण पंचशीलाचं जर पालन करत असू तर आमचे कर्मांत आम्ही चांगले घडवू शकू. आमची उपजीविका जर चांगली असेल तर आम्ही लोकांचं कुठलंही नुकसान नाही होणार नाही, आणखी आमच्या व्यवसायामध्ये भरभराटच होईल. आमची जर सम्यक स्मृती जर जागृत असेल, क्षण प्रत्येक क्षणाला आम्ही जागृत राहणार आहोत. आणि आमच्या चित्तात जर वाईट विचार आला, जर राग आला तर आमचा राग आम्ही काय करणार, अरे मला राग येत आहे, अरे मला आता राग येते, या रागाला मला कंट्रोल करायचं आहे, तर रागाला आम्ही कंट्रोल करायला मनाद्वारे शिकणार आहोत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, मन तुमच्या ताब्यात ठेवा, तुम्ही मनाच्या ताब्यात नका जाऊ, तर मन तुमच्या ताब्यात आलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला सम्यक स्मृती जागृत करावी लागेल. त्यानंतर सम्यक व्यायाम, मनाचा व्यायाम तुम्हाला करावा लागेल. ज्याप्रमाणे शरीराचा व्यायाम करावा लागतो त्याचप्रमाणे तुम्हाला मनाचा व्यायाम करावा लागेल. मनाचा व्यायाम करायला तुम्हाला विहारात यावं लागेल आणि विहारात आल्यानंतर घरोघरी लोकांपर्यंत जाऊन हा धम्माचं कार्य, धम्माचं जो काही तुम्हाला धम्म समजला
हा धम्माची स्वतः अनुभूती आली. धम्माची स्वतः अनुभूती घेऊन इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्हाला करावं लागेल. ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी वयाच्या 80 वर्षापर्यंत चालत 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 धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत, कारण रामजी बाबांनी म्हटलं होतं का भिवा, तुला मला म्हातारपणासाठी तुला उच्च शिक्षण घ्यायचं नाहीये का, माझ्या म्हातारपणाची काठी होण्यासाठी तुला या समाजाला या घाणीतून बाहेर काढायचं आहे, तुला या समाजाला घाणीतून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी तुला उच्च शिक्षण घ्यावं लागेल. त्यांनी सांगितलं बाबा मी तुमचं स्वप्न पूर्ण करेन. आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेस रामजी बाबा गेले त्यावेळेस बाबासाहेब 2 फेब्रुवारीला ढसा रडले आणि सांगितलं बाबासाहेब का बाबा मी आता नक्कीच उच्च शिक्षण घेईन. आणि बाबासाहेब 1913 ते 16 विदेशात गेले आणि सांगितलं खूप त्यांना हाल सहन करावे लागले. इकडे माता रमाई कोंड्याचा मांडा करून संसार करत होत्या, परंतु बाबासाहेबांना सांगत होत्या इकडे सगळं आलबेल आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही ध्यान साधनेमध्ये घर करा. तिकडे बाबासाहेब जी काही आपल्याला स्कॉलरशिप मिळत आहे त्याच्यातून आपल्याला घरी पैसे पाठवावे लागतील, एक पावाचा तुकडा खात आहेत आणि 24 तास अभ्यास करत आहेत. कुणासाठी? घरासाठी करत होते का? नाही, तर आपल्या या समाजासाठी, या समाजाला घाणीतून बाहेर काढायचं आहे, या समाजाला स्वाभिमानाचं जीवन जगवायचं आहे, या समाजासाठी मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे. आणि आपली पोटची पोरं त्यांनी गमवली औषधाअभावी, घरादाराची राख रांगोळी झाली, परंतु त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का आता मी उच्च शिक्षण घेतलं, या समाजाला घाणीतून बाहेर काढलं, आज मी आता मोकळा श्वास घेऊ शकतो, त्या नरकातून मी बाहेर आलो. आणि बाबासाहेब एवढं म्हणतात का शिकल्या सवरल्या लोकांनी काय केलं आहे, हा माझा जो रथ आहे, हा रोज शिकल्या सवरल्या लोकांनी मला धोका दिला. आज आम्ही काय करत, जे शिकले सवरले लोक आहेत, जे मध्यमवर्गीय लोक आहेत, ते भारतीय बौद्ध महासभेमध्ये अतिशय तन मन धनाने कार्य करत आहेत. आणि जे शिकले सवरले लोक आहेत ते म्हणतात काय तुम्ही जेबी म्हणता, तुम्हाला काही कामच नाही आहे का, उठले का जेबीम, उठले का जेबीमच म्हणता म्हणे, उठले का कधी कार्यक्रमाला जात राहतात. अरे ज्या शिक्षणामुळे तू आज विदेशात गेला, शिकलास, आज मोठा झालात, ते फक्त आणि फक्त या महामानवामुळे. आणि त्यांचे विचार तू आत्मसात करत तर नाहीत, पण इतर लोकांना तू सांगू शकत नाही, त्याची तुला आज लाज वाटते. असे हे उच्च शिक्षित लोक आज उच्च होतात, शिक्षित होतात. आणि मग मात्र समाजाकडे ते काय लक्ष देणार आहेत, आणि मग समाजाकडे लक्ष कोण देणार. समाजाने जर म्हटलं मी खातो पितो मजा करतो, तथागत भगवान बुद्धांनी म्हटलं होतं का या समाजामध्ये अशा 3 प्रकारचे लोक राहतील आणि या समाजामध्ये जे काही मला प्राप्त झालं त्याच्यामध्ये ईश्वर नाही, देव नाही, आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, मी हे स्वतःपुरतं सीमित ठेवावं, कारण ही लोक स्वीकारणार नाहीत. त्यावेळेस गुरुदकूट पर्वतावर भगवान बुद्ध बसलेले, त्यांना 3 कमळाची फुलं दिसले. एक फुल होतं पूर्ण उमललेलं होतं, दुसरं फुल होतं ते अर्धवट वर जात होतं, खाली येत होतं, आणि तिसरी कळी होती पाण्यावर झोपलेली होती. तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं या समाजातील लोकांची परिस्थिती अशी राहील. भगवान बुद्ध म्हणतात जे काही पूर्ण फुल आज उमललेलं आहे, जे काही भारतीय बौद्ध महासभेमध्ये संस्थेमध्ये आलेले आहेत, ज्यांना एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे, ज्यांना वाटतं का मला बाबासाहेबांमुळे मी आज जीवन जगत आहे, खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे, मी जगण्यासाठी जगत आहे की मला जगण्यासाठी खाण्यासाठी जगायचं आहे, हे ज्याला समजतं ते भारतीय बौद्ध महासभेमध्ये आलेले आहेत. आणि ते मात्र काय करत आहेत, ते सभासद होतात, ते आपल्या घराला सैनिक बनवतात, आपल्या घरातल्या व्यक्तीला बौद्धाचार्य बनवतात आणि आपल्या घरातल्या व्यक्तीला केंद्रीय शिक्षक शिक्षिका बनवतात आणि या धम्माचा मागं या धम्माचा प्रचार आणि प्रचार कसा करावा याचं ज्ञान देतात. आणि मग मात्र बाबासाहेब म्हणतात खरंच ही पूर्ण फुल उमललेलं आहे, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेमध्ये जी लोक आहेत ते मात्र आज धम्माचं ज्ञान घेतात आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. दुसरी जी कळी आहे, भगवान बुद्ध म्हणत होते का दुसरी कळी, आधी लोक काय म्हणतात खा प्या मजा करा, उद्या तुम्ही मरणारच हो, खा प्या मजा करा, उद्या म्हणत आहे, काय घेणं देणं आहे, माझ्या शेजारी कोण आहे, काही घेणं देणं नाही मला, मी माझा पगार कमवते, मी माझ्या कुटुंबात राहते आणि मी माझा पगार कमवून माझं कुटुंब चालवत आहे, तर मात्र मला कुणाचंही देणं घेणं नाही. अशा प्रकारची लोक राहतील, त्यांना शेजारी कोण राहते त्याचंही देणं घेणं राहणार नाही, समाजातून मुळीच देणं घेणं राहणार नाही. अशा प्रकारचे दुसरे लोक आहेत. आजही आपण बघतो ती म्हणतात विहारात तुमची गरज आहे, तुम्हाला कामधंदे नाही, तुम्ही जा विहारामध्ये. आणि मग मात्र विहारामध्ये आम्हाला काही नाही, आम्हाला खूप कामं असतात. काय म्हणतात लोक, आम्हाला खूप कामं असतात, आम्हाला विहारात यायला सवडच मिळत नाही, वेळच मिळत नाही. हो कसं येणार, अरे सवड काढावी लागेल. ज्या बाबासाहेबांचं तुम्हाला
कर्तव्य तुम्हाला मांडावं लागेल का या बाबासाहेबांमुळे मी आज स्वाभिमानाचं जीवन जगत आहे, तर तुम्हाला आठवड्यातून एक दिवस वेळ काढावा लागेल आणि बाबासाहेबांसाठी तुम्हाला द्यावं लागेल. पण मात्र दुसऱ्या प्रतीचंही आज लोक वावरत आहेत. तिसऱ्या प्रतीचं जी कळी होती ती पूर्ण पाण्यावर झोपलेली होती. आज तिसऱ्या प्रतीची लोक म्हणतात आज विहारातच येत नाही. जयंती आली 14 एप्रिलला, लाखोच्या संख्येने टिटवाळामध्ये लोक दिसतील आणि विहारामध्ये लोक का दिसत नाही? ही लोक जातात कुठे? त्यावेळेस आम्ही विचार करतो ही लोक जातात कुठे. त्यावेळेस आम्ही एक वेळ सर्वे केला, सर्वांच्या घरोघरी गेला, त्यांचा फोन नंबर आणला, त्यांना सांगितलं विहारात येत जा. हो म्हणतात आम्ही विहारात येऊ. काही लोक म्हणतात अहो आम्ही घरातच तर पुस्तक वाचतो, वंदना घेतो, विहारात यायची काय गरज आहे, आम्हाला वेळच मिळत नाही, आमचं कुटुंब आहे, आमचं घर आहे, आमचा प्रपंच आहे, तुम्हाला काही कामं नाही म्हणून तुम्ही करता. आणि मग अशा लोकांना आम्ही हे पूर्ण काय लोक आहेत ज्यावेळेस त्यांच्याकडे सुख येतं दुःख येतं अशा लोकांकडे आपण त्यावेळेस मात्र वेळच द्यायचा नाही. सुखामध्ये दुःखामध्ये तुम्हाला समाजाची अशा लोकांकडे गरज नाही आहे. ज्या समाजाला जर विहारामध्ये समाजाची गरज नाही अशा लोकांकडे जर समाजाने वेळच दिला नाही सुखादुःखामध्ये, मग मात्र त्यांना समाजाची बौद्धाचार्याची आठवण येते. अरे समाज गेला कुठं? म्हणजे विहारातले लोक जातात कुठं? आमच्या सुखामध्ये दुःखामध्ये येत नाही. तुम्हाला जर सुखामध्ये दुःखामध्ये वेळ लोक पाहिजे, तुम्ही समाजाला वेळ द्या, तुम्ही विहाराला वेळ द्या, तरच समाज तुमच्या सुखामध्ये दुःखामध्ये सामील होऊ शकेल. आणि अशा तऱ्हेने तुमच्याकडे भगवान बुद्धांनी हे 3 फुलं बघितले होते आणि समाजातील अशा प्रकारचे लोक राहतील. म्हणून बाबाचे म्हणतात हे शिकले सवरल्या लोकांनी मला धोका दिला. कारण शिकले सवरले लोक काय होतात? गद्दार होतात. बाबासाहेबांच्या विचारांना गद्दार होतात. आणि जर बाबासाहेबांच्या विचारांना गद्दार लोक झाले नसते, आजही बाळासाहेबांच्या पाठीचे लोक किती असते बरं? आजही बाळासाहेब लोक सांगतात आमचा नेता, परंतु राजा भवतु धम्मिको, आमचा राजा कसा असावा. आज आम्ही आमचा नेता निवडू शकत नाही. आज आमची शासन व्यवस्था आम्ही तयार करू शकत नाही. आज आम्ही किती कमजोर झालेले आहोत. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या भीमराव आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. या घराण्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि या घराण्याच्या पाठीशी उभं राहून आपल्याला कामकाज करायचं आहे. ही आपली फार मोठी आचारसंहिता आहे आणि त्यासाठी आपल्याला करुणा आणि मैत्रीची गरज आहे. आणि म्हणून आपली जी काही करुणा आणि मैत्री ही आपली पारमिता वाढवण्यासाठी आपल्याला 10 पारमिता पूर्ण करायची संधी विहारात आल्यानंतर पूर्ण होते. ज्याप्रमाणे आपल्याला अष्टशील पालन करावं लागतं ही आपली आचारसंहिता आहे, त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. शील पारमिता पूर्ण करणं ही तुमची एक आचारसंहिता आहे. दान पारमिता ही करणं तुमची एक गरजेचं आहे. त्यानंतर उपेक्षा पारमिता, नैष्कर्म पारमिता, त्यानंतर वीर्य पारमिता, करुणा मैत्री अधिष्ठान शांती पारमिता, ह्या 10च्या 10 पारमिता तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. ही आपली एक आचारसंहिता आहे. या जर 10 पारमिता जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुमचं मन कसं होणार आहे? तुमचं हृदय मऊ होणार आहे, लवचिक होणार आहे. जर तुमचं हृदय लवचिक झालं म्हणजे श्रद्धाळू झालं, अतिशय भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा झाली का तुम्ही काय म्हणाल? नथिमे शरणम अय्यम, मी नथिमे शरणम अय्यम बुद्धो मे शरणं वरं, म्हणजे मी माझा माता बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाशिवाय कुठेही झुकवणार नाही. कारण तुमच्यामध्ये आता काय तयार झालं? एक बल तयार झालं. दानाच्या 10 पारमिता तुम्ही पूर्ण करत आहात, अष्टशील पूर्ण करत आहात, पंचशील पूर्ण करत, 22 प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करत आहात. आणि मग मात्र तुम्हाला तथागत भगवान बुद्धांचा कल्याणकारी मार्गाने तुम्हाला जाण्यासाठी लोकांचा आदर सत्कार कसा करावा. जे काही वयस्कर लोक आहेत, वयस्कर लोकांना आपण काय करतो? त्यांचे विचार घेत असतो. आणि ज्यावेळेस आपण बैठका घेतो त्याप्रमाणे आपण बैठकांमध्ये सर्व 4 शाखांना एकत्र घेतो. समारोप कसा करायचा? मग 4 शाखा एकत्र येतो, समारोप घेतो, चांगले विचार जागे होतात. ज्याप्रमाणे आपल्या शाखेमध्ये नालंदा शाखेने सुंदर असं पाण्याचं ॲक्वागार्ड त्यावेळेस ते दान दिलं होतं. आपलं एक शिबिर होतं, शिबिरामध्ये म्हणजे दानाची पारमिता शाखेने पूर्ण केली. म्हणजे अशा प्रमाणे वर्षावासामध्ये काही ना काही दान करणं समय दानाबरोबर, कारण ते कशाच्या मार्फत होईल? या 10 पारमिताच्या मार्फत होईल. आणि ज्यावेळेस मग तुमच्यामध्ये एक आदर सत्कार करायचो व्यक्तींच्या प्रती, 4 लोकांचा आपण काय घेतो? विचार घेतो, त्यांचा चर्चा करतो, त्यांचा आदर करतो, त्यांचा सत्कार करतो. त्यावेळेस मात्र आपल्यामध्ये आपली जर कुणी निंदा केली तरी मात्र आपल्याला त्याचं काय वाटते? काही वाईट वाटत नाही. निंदा केली किंवा कुणी स्तुती केली, जर स्तुती केली तर आपल्या कानाला खूप चांगलं वाटतं, अरे वा माझी स्तुती केली. आणि निंदा केली तर जाऊन त्याला बोलू का? माझी निंदा करतोस का? नाही. ज्यावेळी तुम्ही विहारामध्ये येता त्यावेळी तुमचं निंदा आणि स्तुती याच्यातून तुम्ही बाहेर जाता.
लाभ आणि हानी याच्यातून तुम्ही परत बाहेर जाता. 8 लोक धर्मापासून तुमचं चित्त विचलित होत नाही, कारण ही तुमची आचारसंहितेचं तुम्ही पालन करत आहात. तर या 8 लोक धर्मापासून तुमचं चित्त विचलित होणार नाही. याकडे तुम्ही सदैव काय करणार आहात, जागृत राहणार आहात. आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तथागत भगवान बुद्धांचा धम्म याच्यासाठी तुम्हाला आपलं हा जाणून घ्यावा लागेल. धम्म जाणून घेण्यासाठी तुम्हाला ज्याप्रमाणे आपले सण आणि उत्सव काय आहेत, आपले सण आणि आपले मंगलदिन काय आहेत, आपले तीर्थक्षेत्र कोणते आहेत, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं, आनंद जी लोक या 4 पवित्र तळांना भेटी देतील ते निर्वाणाच्या मार्गाला लागतील. आता निर्वाण म्हणजे काय, निर्वाण म्हणजे सर्व विकारातून मुक्ती. पहिल्या वेळेत गेलं का काय वाटतं, अरे हे मला हे तिकडे नेऊ दे. दुसऱ्या वेळेस गेलं काय, नको आपल्याकडे पण मिळते. तिसऱ्या वेळेस गेलं का नाही आता मला काही कुणाला न्यायची गरजच नाही. चौथ्या वेळेस सर्व विकार फक्त तिथं जाणार आहे, भोजनदान करणार आहे, फुलं भगवान बुद्धांचं वंदन करणार आहे आणि येणार आहे. म्हणजे सर्व विकार आपोआप हळूहळू नष्ट होतात. केव्हा नष्ट होतात, दरवेळेस गेल्याने. एकच वेळेस गेल्याने होतात का, नाही. ज्याप्रमाणे मी 99 पासून तर आजपर्यंत वर्षातून 2 वेळ जाण्याचा मला योग येतो. एक वेळ आम्ही आमच्या कुटुंबासोबत जातो वर्षावासामध्ये, आणि एक वेळ मला पर्यटनामध्ये जाण्याचा योग येतो. दरवर्षी योग येतो मला पर्यटनात जाण्याचा. आणि ज्याप्रमाणे आता याही वर्षी आता बुद्धगयेला आमच्या चालल्या बागुलताई आहेत, आमच्या शोभा साळवेताई आहेत, खरात आहेत, पंकजी जाधव गुरुजी आहेत, भालेराव गुरुजी आहेत. हे जे काही आता वर्षावासामध्ये जात आहेत, फक्त आपलं तिथं दानाची पारमिता, तिथं आपल्याला काही राहण्याची व्यवस्था आहे. बुद्धगयेला राहण्याची व्यवस्था आहे, तिथं आपल्याला काही पैसे भरावे लागत नाही. जायचं 3 दिवस 4 दिवस 8 दिवस आरामचे जितके दिवस राहता येईल, भोजन करायचं, सामान भरायचं, भोजन करायचं, दिवसभर विहार फिरायचे. जवळजवळ 100 विहार बुद्धगयेला आहेत. आणि महाकाश्यपाचं विहार ज्याला 2000 पायऱ्या आहेत, 69 पायऱ्या खाली गाभाऱ्यात आहेत, 69 पायऱ्या. आणि महाकाश्यपाचं विहार अतिशय भव्य दिव्य असं विहार तिथं बघायला मिळतं. पर्यटनात गेलं तरी बघायला मिळत नाही. आणि म्हणून आपण बुद्धगयेला कधी पण तुम्ही जाऊ शकता. आणि बुद्धगयेला गेल्यानंतर तिथे मात्र आपल्याला आपण तिथं राहून आपली दानाची पारमिता आपण पूर्ण करू शकतो. आणि अशा तऱ्हेनं आपण याच्यानंतर या भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण लोकांना समजून देण्यासाठी आपल्याला एक आचारसंहिता, एक नियमावली आपल्याला तयार करतो का हे 4 पवित्र तळांना तुम्ही भेटी दिल्याच पाहिजे. जर तुम्ही जन्माला आलात तर या सारनाथला तुम्ही गेला पाहिजे, बुद्धगयेला तुम्ही गेले पाहिजे, नेपाळच्या लिंबुनीला तुम्ही गेला पाहिजे. या 4 पवित्र तळांना तुम्ही भेटी दिल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आमचे जे काही सण आणि मंगलदिन आहेत, ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही फार उत्साहात करतो, एवढी उत्साहात करतो आम्ही जयंती. रोमामध्ये बाबासाहेब भरलेले असतात बाबासाहेबांच्या जयंतीला. आणि त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्धांची जयंती आम्ही साजरी केली पाहिजे. जयंतीच्या दिवशी आम्ही मिरवणूक काढली पाहिजे. आपण या सुंदर अशा मूर्तीची मिरवणूक काढलेली आहे. आपण सुद्धा बुद्ध जयंती फार जोरात थाटामाटात केलेली आहे, नाही का. आपल्या टिटवाळ्याला आपण बुद्ध जयंती तितक्याच थाटामाटात करतो. आणि म्हणून आपले जे सण आहेत ते लोकांपर्यंत आपण दाखवतो का आम्ही करून दाखवतो, आम्ही बोलून दाखवत नाही. आम्ही म्हणतो बघा हा सण आहे, हा मी करतो, कारण तो आमचा सण आहे. बुद्ध जयंती, वैशाखी पौर्णिमा आमचा सण आहे, बाबासाहेबांची जयंती आमचा सण आहे, विजयादशमी आमचा सण आहे. आणि म्हणून आम्ही तो सण साजरे करतो आणि लोकांना आमचं अनुकरण केलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही दिवाळी आमचा सण आहे, राष्ट्रीय सण आहे, कारण आम्ही म्हणतो का नाही, कारण आम्ही कोण आहोत, बौद्धाचार्य आहोत, आम्ही केंद्रीय शिक्षक आहोत, आम्ही धम्माचे उपासिका आहोत. आम्ही म्हणून आम्ही काय करतो, ताईसाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांची सुनबाई आदरणीय आमच्या राजमाता मीराताई आंबेडकरांनी पहिले महिलांना उपासिका बनवा. जर ती महिला उपासिका झाली तर ती सर्व विकारातून मुक्त होईल, अंधश्रद्धेतून मुक्त होईल, कर्मकांडातून उपवास होईल, उपवास साहसातून ती मुक्त होईल. म्हणून प्रथम काय करायचं, उपासिका शिबिर घ्या आणि प्रत्येक महिलाला उपासिका शिबिरात बसवून तिला अज्ञानातून तिला बाहेर काढा. आणि मग मात्र ती काय करते, आमचा सण आणि मंगलदिन कोणते आहेत ते मात्र 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आमच्या मंगलदिन आहेत. 12 पौर्णिमा अशा पद्धतीने साजरे करा का त्या उत्सवाप्रमाणे. आमचं घर आपलं स्वच्छ धुवायचं आहे, आज आमचं उपवास व्रत आहे, आज आमची पौर्णिमा आहे, आज आमची अमावस्या, आज आमची अष्टमी आहे. आणि मग विहारात या, वंदन घ्या, आपलं आनापान करा, भोजन दान द्या, दानाची पारमिता पूर्ण करा, धम्म श्रवण करा, आनापान करा, मंगलमैत्री करा. आणि ही आमची काय आहे, आचारसंहिता आहे. आणि ही आम्हाला लोकांना दाखवून द्यायची आहे. ही लोकांना जर आम्ही आमचं दाखवली का बाबा रे ही आमची आचारसंहिता आहे,
कारण आमची नियमावलीच ही आहे. ही आम्हाला आमच्या पेहराव्यातून आमच्या आचरणातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही जर केलं तर लोक आम्हाला बघून आमच्या चालण्यानी आमच्या बोलण्यानी लोक आमच्याकडे आकर्षित झाले पाहिजे. बघा ते लोक चालले ते भारतीय बौद्ध महासभेचेच लोक आहेत, कारण त्यांच्या पेहरावा आहे, त्यांची सफेद वस्त्र आहेत. सफेद वस्त्र आता सर्वच घालतात. मग म्हणतात नाही नाही त्यांच्या गळ्यामध्ये काय आहे, मंगलसूत्र आहे. मंगलसूत्र त्यांनी काढून टाकलेलं आहे, कारण बुद्धजीवी लोक एकत्र आलेले 6व्या अधिवेशनाला 2004ला ताईसाहेबांनी बुद्धजीवी लोक एकत्र केले. मग आमच्या बौद्ध महिलेवर अन्याय अत्याचार होतात, त्यांना कसं ओळखावं. आणि म्हणून महिलांच्या गळ्यामध्ये आज काय आलेलं आहे, अशोक चक्राकीत मंगलसूत्र आलेलं आहे. आणि मग ती महिला बघा, ती भारतीय बौद्ध महासभेचीच महिला असली पाहिजे. लोक जाऊन आदराने तिला काय करतात, जय भीम करतात. आणि म्हणतात अहो तुम्ही बुद्धिस्ट आहात ना, मी पण जय भीमवाली आहे. गाडीमध्ये लोक काय म्हणतात, हो ताई तुम्ही जय भीमवाले आहात ना, मग मी पण जय भीमवाली आहे. म्हणजे आपल्याला बघून ते म्हणतात तर तुम्ही बुद्धिस्ट आहात. आणि मग आपल्या पेहरावातून आपल्या आचरणातून आपण बुद्धिस्ट लोकांपर्यंत दिसलं पाहिजे. आम्ही मुद्दाम नाही केलं पाहिजे. आमच्या चालण्यातून बोलण्यातून वागण्यातून आम्ही बुद्धिस्ट दिसलो पाहिजे. ही आमची आचारसंहिता असली पाहिजे. ज्याप्रमाणे आम्ही आमचे सण साजरे करू ही आमची आचारसंहिता राहणार. आम्ही आमच्या वर्षातून एक वेळ आम्ही आमच्या पर्यटनाला गेलं पाहिजे, पवित्र स्थळांना भेटी दिल्या पाहिजे. ही आमची आचारसंहिता असली पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये संस्कार करत असताना जे काही कार्यक्रम घेऊ, आम्ही आमच्या घरामध्ये कार्यक्रम घेत असताना आता वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस साजरा करताना केक कापायचं हरकत नाही, परंतु मेणबत्ती न विझवता आपल्या जर मुलाला आपण संस्कार लावले, काय संस्कार लावले, बाबा रे मेणबत्ती घे, त्रिशरण पंचशील घे आणि तू काय कर त्याच्यातून गाथा म्हणून त्याचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचे. विहारात जायचे, चैत्यभूमीला जायचे किंवा आपल्या विहारात जायचे, तिथं तुझ्या हातून काय करायचे, तुझ्या हाताने दान कर, फळं दान कर, जे काही असेल ते तुम्ही. म्हणजे आपल्याला आपले संस्कार त्या मुलांमार्फत वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने साजरा करता येईल, लोकांना आपल्याला तो दाखवून देता येईल. त्याचप्रमाणे आपण आपल्याला जे काही आपण समारंभ करतो, लग्नाचा समारंभ असेल, लग्नाच्या समारंभ आजही आपण हळद करतो. आपण सांगतो का आम्ही हळद करणार नाही. लोक म्हणतात अहो ती आमची काय आहे, परंपरा आहे, तुम्ही कशी काय आमची परंपरा सोडवता. आम्ही सांगण्याचं काम करतच राहणार आहोत आणि करत राहू. ज्यांना ज्यांना बाबासाहेबांच्या विचाराची जाण आहे, ज्यांना ज्यांना बाबासाहेबांच्या त्यागाची जाण आहे, ज्यांना ज्यांना बाबासाहेबांचा तो त्याग आठवतो, पावाचा तुकडा खाल्लेला बाबासाहेबांच्या घरादारची राख रांगोळी केलेले बाबासाहेब, आणि ती लोक बाबासाहेबांच्या विचाराची कधी गद्दारी करणार नाही आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत. आणि म्हणून तुम्ही हळदी समारंभ करा. बाबासाहेबांनी सांगितलं, संस्थेने सांगितलं का आपल्या लोकांनी हळदी समारंभ करू नये. लोक काय करतात, चोरून करतात. मग त्यांना काय म्हणावं, तुम्ही शिलाचं उल्लंघन करता. आणि म्हणून आम्ही सांगण्याचं काम करतो. त्यानंतर काय करतात, तेवढं झाल्यानंतर सुपारी फोडतात. सुपारी फोडताना एकमेकांच्या दगडांनी, याचा मामा तिचा मामा दगडाने खेचून सुपारी फोडतो. मी त्यांना म्हटलं अरे तुम्ही असं सुपारी फोडण्यापेक्षा एकमेकांना पुष्पगुच्छ द्या, एकमेकांचा आदर सत्कार करा, एकमेकांचं नातं सुरुवातीला ठेचता कशाला दगडाने. मग सुपारी फोडण्याचा हा कार्यक्रम बौद्ध धर्मामध्ये नाही. तुम्ही आता बुद्धिस्ट आहात, तुम्ही बुद्धिजीवी लोक आहात आणि म्हणून तुम्हाला काय करायचं, थोडंशी आपलं बुद्धीचा वापर करावा आणि मात्र एकमेकाचं नातं घट्ट करावं, लोकांपर्यंत हे विचार पोचवावे. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती सुवासिनी म्हणते आणि सुवासिनी व्यक्तीला काय करतात, मग तिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्याच असल्या पाहिजे, कारण ती सुवासिनी असली पाहिजे. तिने कपाळावर लाल कुंकूच लावलं पाहिजे, तिच्या गळ्यात मंगळसूत्रच असलं पाहिजे. आणि मग मात्र बौद्ध धर्माने, भारतीय बौद्ध महासभेने काय सांगितलं, सुवासिनी हा अर्थ तो नाही आहे, शिलाचारण हा अर्थ आहे. जर शिलाचं पालन करत असाल तर तुमच्या गळ्यात काय आहे त्यातला काहीच नाही, काळं आहे का पांढरं आहे याला अर्थ नाही, पण तुमच्या गळ्यात 24 आऱ्याचं धम्मचक्र आहे, ते चक्र कुणी तुमच्या गळ्यातलं तोडू शकणार नाही. एखाद्या स्त्रीला जर खूप दुःख झालं, तिचा पती गेला, खूप दुःख झालं, लोक काय करतात, तिच्या गळ्यातलं तोडा, तिच्या बांगड्या तोडा, तिला विद्रूप करा. अरे हे विद्रूप करण्याची संधी सोडून द्या, आता हे विद्रूप करू नका एका महिलेला. आणि म्हणून माता जिजाऊने सांगितलं मी सती जाणार नाही. काल जी श्रद्धा होती ती आज आमची अंधश्रद्धा ठरलेली आहे. ही आज आमची आचारसंहिता आहे का, आज आमचं शिलाचरण हिरव्या बांगड्यामध्ये नसून आज शील पालनामध्ये आमचं, आज शील आचरणामध्ये आमचं सौभाग्य आहे. आज सौभाग्यवती आम्ही म्हणत नाही, आयुष्यमती म्हणतो, आयुष्यमानिनी म्हणतो. कारण का म्हणतो, सौभाग्यवती 100ची पत्नी आम्हाला व्हायचं नाही, 100 नाही, आम्हाला आमचं काय करायचं, आमचं आयुष्यमानिनी, आयुष्यमती गोंडस नाव देतात त्या विधवेला.
विद्रूप करतात आणि त्याला नाव देतात विधवा. आणि विधवेला कशाचा अधिकार नाही. तू विधवा आहे, तू विधवा आहे, म्हणजे तिला वारंवार तिला काय करतात, तिला आठवण, तिला जाणीव करून देतात. आणि हे मात्र बौद्ध धर्मामध्ये सर्व समान आहे. स्त्रियांचा आदर करा, महिलांना सक्षम करा, स्त्रियांना आदर करा. आणि अशा तऱ्हेनं आपण या बौद्ध पद्धतीने संस्कार करत असताना ज्या काही मृत व्यक्ती झालेल्या असतात त्या मृत व्यक्तीच्या आता कपाळाला 1 रुपया लावत नाही. म्हणतात 1 रुपया घ्या, परत येऊ नको मागायला संपत्ती. पण मात्र त्याची सर्व संपत्ती देतात का नाही, त्याची मुलं देतात का नाही. मग त्याने जर वर्ष तो जिवंत असताना 10 किलो सोनं कमवेल, परंतु तो जिवंत असताना म्हणत नाही मला आज भाजी भाकर नको, मला सोनंच खायचं आहे. पण मात्र तो मेल्यानंतर काय म्हणतात का, बघा तो मेला, तो बौद्धाचार्य असेल तर त्याला तिकडे पाठवा जरा, आणि त्याला इकडे घेतात. आणि मग मात्र त्याच्या तोंडामध्ये तो जिवंतपणे कधीही पान खात नसेल, पण मात्र मेल्यानंतर म्हणतात त्याच्या तोंडात पान ठेवा आणि त्याच्यामध्ये मणी ठेवा. त्या बाईच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडतात आणि तो मणी घेतात आणि त्याच्या तोंडामध्ये मणी कोंबतात. जिवंतपणे तो मणी खात नाही, तो सोनं खात नाही, मेल्यानंतर तो सोनं का कोंबता तुम्ही. आणि हे अंधश्रद्धा आपल्याला लोकांमधून दूर करायची आहे. हे कर्मकांड लोकांमधून आपल्याला बाहेर काढायचे आहे. का जिवंतपणे लोक सोनं खाऊ शकत नाही, भाजी भाकरीने त्याचं पोट भरतं, पण मात्र मेल्यानंतर तुम्ही का कोंबता त्याच्या तोंडात. आणि मात्र ही प्रथा आपल्याला बदलवायची आहे, आपल्याला हे परिवर्तन करायचं आहे. ही आचारसंहिता लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून स्त्रियांना विद्रूप करू नये. आपल्या या भारतीय बौद्ध महासभेचं तिच्यामध्ये 24 आऱ्याचं जे धम्मचक्र आहे ते तिने घातलं, तर तिला कुणी तिच्याकडे वाईट नजरेनं बघणार नाही. आणि अशा तऱ्हेनं आज आपण बाबासाहेबांनी जे काही आचारसंहिता दिली, आपल्याला अंधारातून प्रकाशात काढलेलं आहे. आणि प्रकाशातून आल्यानंतर आपल्याला खऱ्या प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे. आता खरा प्रकाशाकडे, अंधारातून प्रकाशाकडे बाबासाहेबांनी काढलं. आणि बाबासाहेब म्हणतात तुम्हाला मी खरा प्रकाश दिला, त्या प्रकाशाच्या मार्गाने गेला तर तुमचं जीवनाचं सोनं होणार आहे, तुमचं जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि बाबासाहेबांनी स्वतः करून दाखवलं. बाबासाहेबांनी स्वतः 80,000चा दादरला हिंदू कॉलनीमध्ये 2 जागा घेतल्या होत्या. आणि त्या जागा घेतल्यानंतर तिथं एक 4 मीनार, एका बंगल्याला नाव दिलं 4 मीनार आणि एका बंगल्याला नाव दिलं राजगृह. बाबासाहेबांचं राजगृह घर आजही आपण बघायला जाऊ शकतो. आजही तुम्ही कधी ते दर वर्षावर्षात आपण तिथं जातो. मागच्या वेळेस आपण गेलो होतो आंबेडकर भवनाने राजगृह बघायला. तर बाबासाहेबांनी आपल्या घराला नाव काय दिलं बरं, राजगृह. आणि त्या घरामध्ये आपण घर कशासाठी बांधतो, हे पाहिजे ते पाहिजे, कपडे पाहिजे, लत्ते पाहिजे, पण बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलेलं. बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधलं आणि त्या घराला नाव दिलं राजगृह. मी अशा पद्धतीने घराला नाव दिलं, तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने आपल्या घरामध्ये वावरण्याचा प्रयत्न करा. आपलं घर जे असेल त्या घराला तुम्ही, आपले मुलं असतील त्या मुलाला बौद्ध पद्धतीने नाव द्या, मुली असतील मुलं असतील बौद्ध पद्धतीने नाव द्या. नाही तर एखादी सिरियल चालू झाली का त्या सिरियलचे नावं आम्ही आमच्या मुलांना मुलींना देतो, आमच्या घरांना देतो. आणि म्हणून आमच्या घरांना नाव कसं असलं पाहिजे, आमच्या मुलामुलींचं नाव कसं असलं पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या नातवाचं नाव ठेवलं होतं प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी नाव ठेवलं होतं प्रकाश, का हा प्रकाश आहे जे राहिलेलं माझं काम आहे ते प्रकाश पूर्ण करेल. म्हणजे आज संस्थेचे सल्लागार, राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि बाळासाहेब आंबेडकरात वय झालेलं आहे तरी सुद्धा रात्रंदिवस धावत आहेत. अंजलीताईजी आंबेडकर ह्या सुद्धा रात्रंदिवस धावत आहेत. सुजातजी आंबेडकर हे सुद्धा रात्रंदिवस धावत आहेत. कशासाठी, या समाजासाठी. या घराण्याला काय गरज आहे या समाजासाठी धावायची. ज्या समाजाला घराण्याचं घेणं देणं नाही, जे समाज 4 दुकानामध्ये विकला जातो, जो समाज पैशासाठी हपापलेला आहे, जो समाज पदासाठी हपापलेला आहे, जो समाज खुर्चीसाठी हपापलेला आहे, त्या समाजाला बाबासाहेबांच्या घराण्याचं काही घेणं देणं आहे का. आणि मग अशा तऱ्हेनं भारतीय बौद्ध महासभेचे लोक कितीतरी या समाजाच्या, या घराण्याच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहेत. पण इतरही समाजात, वंचित समाजात बाळासाहेबांच्या पाठीचे ठामपणे उभा आहे. आज आपला समाज नाही, वंचित समाज आज बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि म्हणून ठामपणे उभा असताना आज आपण अतिशय आपलं जे काही नियमावली आहे, जी काही आज आपली आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत. या आचारसंहितेतून आपण काय करत आहोत, तर या आचारसंहितेतून फक्त आपल्याला आपण आचरणात्मक हा धम्म पाळत आहोत. आपण आचरणात्मक हा धम्म पाळत आहोत. आणि आचरणात्मक धम्म पाळत असताना घरोघरी बुद्ध
धम्मयान कॅलेंडर आहे का नाही? घरोघरी धम्मयान मासिक आहे का नाही? घरोघरी आपण धम्मयान मासिक आहे का नाही? घरोघरी ज्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा आहे, घरोघरी एखादा केंद्रीय शिक्षक आहे का नाही? बौद्धाचार्य आहे का नाही? समता सैनिक दलाच्या महिला सैनिक आज आमच्या झालेल्या आहेत. नालंदा शाखेने महिला सैनिकही घेतलेला आहे. नालंदा शाखेने विपच्चना शिबिरही सुद्धा घेतलेलं आहे. आणि म्हणून घरोघरी आज आमच्या सैनिक आहेत. घरोघरी ध्वज आहे का नाही? आणि घरोघरी आम्हाला बघा, इतरही लोक काय करतात, इतर लोक काही करू दे, राशी भविष्य बघू दे, काही बघू दे, त्याच्यातून आम्हाला बाहेर काढायचे. लोक कोणतेही खडे घालू दे, त्याच्यातून आम्हाला लोकांना बाहेर काढायचं आहे. आणि लोक नदीमध्ये पैसे टाकतात, आपण बघतो पैशांचा दुरुपयोग करतात. लोक नदीमध्ये पैसे टाकत आहेत आणि मग मात्र एकमेकांना हात जोडून, कोणी हात वर करून जय भीम म्हणत आहेत, पण मात्र आम्ही एकमेकांना काय करत, हात जोडूनच वंदन करत आहोत, जय भीम करत आहोत. आणि मात्र आम्हाला काय करायचं आहे, धम्मदीक्षा आम्हाला घरोघरी घ्यायची आहे. जास्तीत जास्त धम्मदीक्षा घ्यायची आहे. आणि जास्तीत जास्त संस्थेमार्फत पर्यटन, जे काही बुद्धिस्ट स्थळ आहेत तिथं आपल्याला पर्यटन काढायचे आहेत. आणि मग मात्र आपल्या आईवडिलांना कशा प्रकारे वंदन करायचे, कशा प्रकारे सेवा करायची आहे, आपल्याला या धम्माच्या प्रति लोकांमध्ये कशा प्रकारे जागृतता होईल. आपले विवाह जे आहे ते विवाहातून आपल्याला जातीयता नष्ट करायचे. मग आंतरजातीय विवाह असतील, मग हुंडा असेल, नाही आम्हाला आमच्यासाठी नाही, तुमच्या मुलीला देत असाल तर द्या, एखादं तुम्ही गाडी पण देऊ शकता, तुम्ही 1 लाख रुपये दान पण देऊ शकता, घर पण घेऊन देऊ शकता. हे जे काही प्रथा असतील त्या प्रथाही मोडकळीत आपण आपल्या ज्यातून करुणेद्वारे, मैत्रीद्वारे आपल्याला काढायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्याला आपला प्रत्येक उपासक, प्रत्येक उपासिका, प्रत्येक पदाधिकारी आपल्याला कसा असायला पाहिजे, शीलवान असायला पाहिजे. प्रत्येक पदाधिकारी आपल्याला शीलवान असला पाहिजे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या वाचेवर संयम ठेवला पाहिजे. जर प्रत्येक पदाधिकाऱ्याने वाचेवर संयम ठेवला तर 4 लोक तिथं जोडल्या जातील. प्रत्येक पदाधिकारी हा अंधश्रद्धेतून मुक्त असला पाहिजे. प्रत्येक पदाधिकारी हा व्यसनातून मुक्त असला पाहिजे. जर मी म्हटलं का मला व्यसन आहे आणि व्यसन कशाचंच नसावं, प्रत्येक पदाधिकारी हा व्यसनातून मुक्त असला पाहिजे. प्रत्येक पदाधिकारी अंधश्रद्धेतून जसा मुक्त असेल तसं प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे मीपणा नसावा, कुठल्याही गोष्टीचा गर्व नसावा, पंचशील अष्टशीलाचं पालन करणारा असावा, सर्व स्त्रियांना समानतेचा वागणूक देणारा असावा, आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे संस्कार करणारा असावा, उपसर्वताचं पालन करणारा असावा आणि आपल्या बौद्ध धर्मातील प्रत्येक धम्मावर आचरण करणारा असावा. आणि अशा तऱ्हेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ही आचारसंहिता दिली, त्याची आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे विहारात येण्याचे आपण जे काही फायदे बघतो ते फायदे आपण थोडक्यात बघूया. जी लोक विहारात नियमितपणे येतात त्या नियमितपणाने विहारात येण्याने त्यांचं मन काय होतं, निर्मळ होतं, शुद्ध होतं, सात्विक होतं. त्यांच्या मनामध्ये कुठलाही मीपणा राहत नाही. हा विहारात आल्याचा एक फायदा होतो. विहारात आल्यामुळं आपल्याला सन्मार्गावर चालण्याची संधी उपलब्ध होते. विहारात आल्यामुळं आपल्याला प्रत्येक समस्येला तोंड देता येते. बघा, विहारात आल्यामुळे आपण काय म्हणतो, किती दुःख आलं किती सुख आलं तरी प्रत्येक समस्येला आपल्याला तोंड देता येतो, आपल्याला सत्याचा मार्ग मिळतो. विहारात आल्यामुळे आपण वृद्धांचा आदर करतो. विहार आल्यामुळे आपण आपली चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो. काल परवा जो काही आपण मोर्चा काढला, कारण विहारात चळवळ जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विहारात आल्यामुळे आपण आपली चळवळ जिवंत ठेवतो. आणि अशा तऱ्हेनं विहारात आल्यामुळं आपल्याला 11 गोष्टीचाही लाभ होतो. आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही, आपली मैत्री दृढ होते आणि जे काही आपल्याला फायदे होतात ते आपल्या आचरणावर होतात. आणि ही जी काही आचारसंहिता आहे आपली, ही मात्र बौद्धांची आचारसंहिता काटेकोरपणे पालन करणं हे प्रत्येक बुद्धिजीवी लोकांचं काम आहे, प्रत्येक कुटुंबाचं काम आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम आहे. आम्ही फक्त स्वतः आचरण करायचं आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचं आणि इतर सर्व जातीच्या लोकांना आपल्या या धम्मसागरामध्ये कसे येतील. ही जे काही नदीचा प्रवाह आहे, सर्व नदी एकत्र येतात आणि सर्व नद्या वेगळ्या वेगळ्या त्यांची नावं असतात आणि या महासागरात आल्या तर ते एकच होते. ती जात म्हणजे बौद्ध जात. चांभार असतील, माळी असतील, तेली असतील, साळी असतील, सर्व लोक एकाच येतात. आणि बाबासाहेबांनी एवढं महान कार्य केलं का तुम्हाला या सर्व नद्यांच्या प्रवाहांना मी एकत्र आणलं या महासागरामध्ये, या एकत्र महासागरात या आणि हा बुद्धिस्ट समाज मी घडवला. या महासागरात येऊन तुम्ही आचारसंहितेचं पालन करा आणि तुमची जात विसरून जा. तुम्ही चाळी होते, माळी होते, कोळी होते, आगरी होते, हे सर्व जात विसरून गेले आणि सर्व बुद्धिस्ट झाले. आणि बुद्धिस्टांना आचारसंहिता दिली आणि आचारसंहितेनुसार तुम्ही आज कामकाज केलं. तुम्ही जर आचरण केलं तर तुम्ही स्वतःचे दीप बनाल.
आणि अशा तऱ्हेनं आज तुम्ही हा विषय मला दिलेला होता, बौद्धांची आचारसंहिता हा विषय मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते, तुम्हा सर्वांचे आभार मानते. चारही शाखा चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत, सर्व लोक जास्तीत जास्त उपस्थित राहत आहेत आणि वर्षात असाच उल्हासामध्ये आनंदामध्ये साजरा होत आहे. म्हणून ठाणे जिल्ह्याच्या वतीने व तायडे परिवाराच्या वतीने मी तुम्हा सर्वांना लाख लाख मंगलमय शुभेच्छा देते. बुद्ध धम्म संघ बलानी तुम्हा सर्वांचं मंगल हो, तुम्हा सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग मिळो, तुम्ही सर्वजण दुःखातून भयातून रोगातून मुक्त हो अशी मंगल कामना करते. इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.